श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे. मी आजपासून यूट्यूब चॅनलची सुरुवात करत आहे, तर माझ्या म्हणजेच स्वामींच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या व चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग वळूया आज आपल्या विषयाकडे. तर आजचा आपला विषय आहे काही खास असणार आहे. तर मी आज तुम्हाला सत्यनारायणची पूजा का करावी, कोणी करावी, कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार. तर मैत्रिणींनो, दर पौर्णिमेला आपण स्वतः घरच्या घरी केंद्रातल्या पद्धतीने सत्यनारायण करू शकतो. तर कोणीही सत्यनारायण करू शकतो. आपण स्वतः करू शकतो, आपले पती करू शकतात, आपले सासू-सासरे करू शकतात, आपले आईवडील करू शकतात, आपला मुलगा, आपली मुलगी कोणीही करू शकतो. तर सत्यनारायण का करावे? तर सत्यनारायण आपल्या घरात धनधान्याची बरकत व्हावी, आपल्या पतीच्या नोकरीत बढोतरी व्हावी, इवन आपण जरी जॉब करत असल्या तरी आपल्या नोकरीत पण बढोतरी व्हावी, किंवा तुमची दुसरी कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही त्यासाठी त्या आपल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर आपण सत्यनारायणची पूजा कशी करावी हे बघणार आहोत. तर हे बघा, भगवान सत्यनारायण जो हे भगवान आहेत, तर हे भगवान विष्णूचा अवतार आहे. तर मैत्रिणींनो, जिथे जिथे विष्णू भगवानांची नित्यनियमाप्रमाणे पूजा केली जाते तर तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. तिथे ती स्थायी रूपात अस्तित्वात राहते. तर चला तर मग सत्यनारायण कधी करावे, कसे करावे ते आपण पाहूया. तर आपण कोणत्याही एका पौर्णिमेला आपण ते सत्यनारायण करू शकतो. म्हणजे पौर्णिमेपासून आपल्याला त्या सत्यनारायणची सुरुवात करायची आहे. तर कोणत्याही एका पौर्णिमेच्या आधी, आता नवीन वर्ष तर चालूच आहे, तर तुम्ही नवीन वर्षापासून तो संकल्प करू शकता. पण तुम्ही जर तर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, केंद्रात किंवा जवळपास तुमच्या केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात पण जाऊ शकता. तर एक नारळ घेऊन जायचं आहे, अखंड नारळ, खडीसाखर आणि गुलाबाचं फूल. तर हे घेऊन आपल्याला आदल्या दिवशी केंद्रात जायचं आहे. जर जमलं तर त्याच दिवशी सकाळी पण जाऊ शकता. पण कुणाला नोकरी संबंधित घाई असते किंवा घरातले मुलांचं शाळा वगैरे, तर तुम्ही आदल्या दिवशी केंद्रात जाऊन येऊ शकता. तर आदल्या दिवशी केंद्रात गेल्यावर आपल्याला या स्वामींच्या चरणी नारळ अर्पण करायचे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया, दीनदयाला, कृपा सिंधू स्वामी समर्था. म्हणजे मी म्हणजे आपण जे आता तुम्ही स्वतः करणार तर तुमचं नाव, तुमचं गोत्र हे तुम्हाला बोलायचं आहे. तर तर तुम्ही ज्या पौर्णिमेपासून करणार त्या पौर्णिमेची तारीख आणि वार असं तुम्हाला सांगायचं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की मी माझं नाव आणि माझं गोत्र मी म्हणेल आणि त्यानंतर म्हणेल की मी 13 जानेवारी 2025 वार सोमवार ह्या पौर्णिमेपासून मी 11 पौर्णिमा किंवा आपण तुम्हाला जेवढ्या पौर्णिमा तुम्हाला करायचे 5, 7, 11 किंवा वर्षभर पूर्ण पौर्णिमा तुम्हाला करायचे, तर तुम्ही तसं संकल्पामध्ये सांगायचं की मी 11 पौर्णिमा सत्यनारायण करणार आहे. तर माझ्या घरात धनधान्याची बरकत होऊ दे, धनधान्याची वाढ होऊ दे, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, विष्णू लक्ष्मीचा अखंड वास राहू दे, माझ्या व माझ्या पत्नीच्या नोकरीत बढोतरी होऊ दे, किंवा तुमची दुसरी कोणतीही इच्छा असेल घरासंबंधीची किंवा कोणतीही तुमची इच्छा असेल त्या तुम्ही ती इच्छा महाराजांना सांगावी आणि महाराजांना हे म्हणायचं की हे माझ्याकडून हे व्रत, हे जे सत्यनारायण आहे हे निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि हे माझ्याकडून जे सत्यनारायण तुम्हीच करून घेणार आहात, तर ते व्यवस्थित माझ्याकडून करून घ्या, हे तुम्हाला असं आदल्या दिवशी जाऊन म्हणायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हे सत्यनारायण करायचं आहे. तर आता तुम्ही किती पौर्णिमा करणार असेल तेवढे पौर्णिमा तुम्हाला हे व्रत करायचं आहे. आणि समजा तुम्हाला मध्येच मासिक धर्म वगैरे आला तर तुम्हाला मग तो एक पौर्णिमा जर तुमच्या घरात करणारं कोणी असेल तर तुम्ही ते करू शकता, किंवा मग ते तेवढी एक पौर्णिमा स्किप करून तुमच्या आधी जेवढे झाले असतील 2, 3, तर त्याच्यानंतर तुम्ही परत पुढं कंटिन्यू तुमची 4थी 5वी असं तुम्ही करू शकता. तर मग आता तुम्हाला हे जे सत्यनारायण आहे तर ते हे तुम्हाला सायंकाळच्या प्रदोषकाळात करायचं आहे. म्हणजे प्रदोषकाळी तुम्हाला हे सत्यनारायणची पूजा करून घ्यायची आहे. तर मग आता पूजा करायच्या आधी तुम्हाला संकल्प करावा लागतो. आता संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीतच असेल. तर संकल्पयुक्त तुम्हाला हे सत्यनारायण करायचं आहे. तर चला तर मग तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुमची नक्कीच मदत करेल. तर माझा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशीच सेवा महाराज माझ्याकडून करून घेऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.